माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जय श्रीराम, जय मल्हार. मी आपला योगेश पिरचंद सलगर. तर आज हिंदू नववर्षाच्या तमाम हिंदू बांधवांना प्रथमतः हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री बिरदेव मासिद्ध मंदिर उत्तर कसबा टिळक चौक येथून पारंपरिक पालखी यात्रा गेल्या 800 ते 1000 वर्षापूर्वीपासून ह्याची परंपरा सुरू आहे. त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की हे बिरदेव मासिद्धांचे मंदिर स्थापन केल्यानंतर समाज बांधवांनी आपल्या परिसरातील राहणाऱ्या हिंदू भक्तांना वर्षातनं एकदा तरी ह्या बिरुदेवाची आपल्या घराच्या जवळ जात असताना आणि उत्तम ते उत्तम नूतन वर्षाच्या औचित्य साधून त्यांनी परंपरा ही सुरू केली होती. आज ताकात ही परंपरा सुरू आहे. त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण एकच आहे, ही समाज बांधवांची दिलेली वर्गणीमधून आज पत्तर ही पारंपरिक यात्रा सुरू झालेली आहे. मग वर्गणीधारक असू दे, बुदले गल्ली असू दे किंवा कामड गल्ली असू दे किंवा शहर वस्ती असू दे किंवा मड्डी वस्ती, मराठा वस्ती, या ठिकाणी आमचे समाज बांधव, हिंदू समाज बांधव या ठिकाणी भरभरून त्यांचा यथाशक्ती कोण 51 देत आहे, 21 देत आहे, असं लोकवर्गणीतून ही पालखी यात्रा आज ताकात सुरू आहे. पण ह्याचं हे आमच्या पूर्वजांनी न थांबता की या ठिकाणी मंदिराच्या शेजारीच जे हिंदू धनगर युवक कॉलेज स्टुडंट आहेत त्यांना या सोलापूर जिल्ह्यातून शिक्षण शिकण्यासाठी सोलापुरात येत असताना राहण्यासाठी कुठली अडचण होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांना एक वसतिगृह बांधून देण्यात आलं. आज ती वसतिगृह अत्यंत जीर्ण अवस्थेत झालेली आहे. आमची संकल्पना आज एकच आहे की काहीतरी करून आम्ही या समाजाचं देणं लागतो. आमचं आता एकच लक्ष आहे की काय पण करून हे आपलं जे वसतिगृह आहे ते आपले स्थानिक आमदार असू दे किंवा खासदार असू दे किंवा नगरसेवक असू दे यांच्या निधीतून ही वसतिगृह जसे हॉस्टेल पहिलं पूर्वी होतं त्याच पद्धतीनं आम्ही बांधून घेण्याचं निर्धार घेतलेलं आहे. तर यामध्ये सहभागी झालेले आपले शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक संजयजी कोळी, नगरसेवक राजकुमार भैया पाटील, संजयजी कणके व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, उपजिल्हा प्रमुख संजयजी सर्वदे असे बहुसंख्यक राजकीय मंडळी या पालखीस प्रतिसाद देऊन आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या काळात या ठिकाणी भव्य दिव्य जे तुम्ही मागणी केलेल्या आहेत वसतिगृह ते उभा करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. एवढंच बोलतो. माझ्या 2 गोष्टी संपतो. गुढीपाडव्याच्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.